सर्व अच्युत गोत्री बांधवांना धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती मी धनंजय लोणारकर बुलढाण्यातून दंडवत करतो आणि स्थानदर्शन या सदरातलं पुढचं स्थानाबद्दल आज माहिती बघतो. या स्थानाबद्दल सांगायचं तर काहीसं वादात्मक आहे. दुर्दैव आहे आपलं, आताही तिथे पक्क बांधकाम नाही आहे, मंदिर नाही आहे. त्यामुळे त्याच्यासाठी काही जणांनी प्रयत्न केले पण हवं तसं यश आलेलं नाही. ज्या दिवशी देवाची इच्छा होईल त्या दिवशी नक्कीच तिथे कोणातरी सद्भक्ताला, कोणातरी भाग्यवान माणसाला सेवेची संधी मिळेल, तो वाद मिटेल. पण आता मात्र आपण जर बघाल पुढच्या आपल्या ह्या लीळा ऐकल्यानंतर पुढे व्हिडिओमध्ये, तर नक्कीच स्थानाला सेवेला कोणी नाही आहे, सोबतच स्थानाचं बांधकाम, मंदिराचं बांधकाम पण झालेलं नाही आहे. ते असं मंदिर आहे छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरचं. गंगापूर हे गाव छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या रस्त्यावरती कायगावापासून साधारणपणे पश्चिम बाजूला वायव्येस 8 किलोमीटरवरती आहे. आणि हे स्थान सापडणं थोडंसं अवघड पण आहे, कारण मी आत्ता गेलतो ना, तर ते थोडंसं कुठल्याही शहराचा लोकेशन थोडंसं बदलत राहतं, त्यामुळे सापडायला अवघड जातं. गंगापूर गावाच्या ईशान्य बाजूला दर्ग्याच्या ईशान्य साधारणपणे अर्धा फर्लांग अंतरावर आहे. आणि मी म्हटलं तसं सापडत नाही, माहिती असल्याशिवाय कळत नाही, तिथे कोणी सांगेल याची गॅरंटी पण नसते. तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या पूर्वार्ध काळामध्ये भ्रमण करत करत जेव्हा कनाशी वागळीकडे चालले होते त्यावेळेला जामगावहून गंगापूरला आले. एक रात्र या ठिकाणी स्वामींचे अस्तित्व वास्तव्य होते आणि दुसऱ्या दिवशी स्वामी इथून फुलशिवऱ्याला गेले. लीळाचरित्रामध्ये गंगापुरी वस्ती असा उल्लेख येतो आणि इथून गंगापूरहूनच फुलशिवऱ्याकडे जात असताना, येळापूरला जात असताना, फुलशिवरा येळापूर तो एकच रस्ता आहे. तर स्वामींनी धांदूल मोक्ष मार्गी पद्मनाभी भेटी धांदूल मोक्ष कथन एक छानशी गोष्ट सांगितलेली आहे. कुठेतरी कोरोना काळामध्ये कोरोनाने आपल्याला वेगळ्या अंगाने सांगतो मी, स्वतःची काळजी घ्या, नंतर दुसऱ्यांचा विचार करा हे शिकवलं. तसंच जेव्हा आपल्याला अध्यात्माकडे जायचं असेल तिथेही दुसऱ्यांची काळजी घेणे अगोदर आपण आपली काळजी घ्यावी. आपण योग्य बनावं. इतरांना योग्य करण्याच्या नादात, इतरांना घडवण्याच्या नादात आपण आपल्या उद्दिष्टापासून, आपण आपल्या ध्येयापासून, आपण आपल्या मार्गाहून पतित होऊ नये. काहीसं असंच सांगितलेलं आहे. पद्मनाभी हे भेटचे होते. स्वामींची भेट, स्वामींची आवडी, स्वामींचं सौंदर्य दर्शनाने वेधले होते. परंतु मागे 2 वेळेला स्वामींपासून पद्मनाभींना घरचे जबरदस्तीने घेऊन जातात आणि ते गंगापूर मार्गे, गंगापूरच्या पुढं फुलशिवरा मार्गावर रस्त्याने स्वामींशी भेटतात. त्यावेळी स्वामी सांगतात, का रे बाबा, तुझे आईवडील जोगनायक जे स्वामींना भेटले होते, दर्शनीय होते, ते निकी आहेत ना, चांगले आहेत ना? ते म्हणतात, हो देवा. मग देव म्हणतात, अरे बाबा, तुला तर घरच्यांनी जोगनायकांनी वाकीला जबरदस्तीने नेलं होतं, तर तुम्ही परत कशी आली? आणि मग त्याने सांगितलं, देवा, मला घरचे काही सोडत नव्हते, जबरदस्तीने घरात डांबून ठेवलं होतं, काही पहारेकरी ठेवले होते आणि बाहेरही निघू देत नव्हते. तेव्हा मला बाहेर निघण्यासाठी माझ्या भाऊजाईंनी मदत केली बरं का. दोरला भाऊजाईची जे त्यांचा दुर्ग होता, दुर्ग म्हणजे किल्ला होता. आता जोगनायक खूप मोठ्या व्यक्ती होते, त्यामुळे त्यांचा जो वाडा होता, किल्ला होता, त्याला दोर बांधला, बाहेर उतरले, वहिनीच्या खांद्यावर चढले, असं संपूर्ण सांगितलं. आणि मग मनात म्हणायला लागले, मला जशी देवाची आवडी संचरली ना, तशी माझ्या घरच्यांना संचरायला पाहिजे होती.
कारण ही पापी माणसं मला देवाजवळ राहू देत नाही. जर त्यांनाही आवडी संचार झाली असती तर त्यांनी मला देवापाशी राहू दिलं असतं, त्यांनीही देवाची सेवा केली असती. मग स्वामी त्यांना म्हणतात, का रे बाबा, आत्ताच आला आणि आल्या आल्याबरोबर मनोरथ करतोय, कल्पना विलास करतोय. हो देवा. बाईसा म्हणते, बटिका पोरा, आत्ताच आलास आणि आताच कसला मनोरथ करतोय. मग स्वामी म्हणतात, याला किंवा याची झाली धांदूल दादासारखी परी धांदूल मोक्षाशी जाओ पाहत आहे, असं स्वामी सांगतात. मग बाईचा विचार, देवा धांदूल मोक्ष म्हणजे काय बरं. स्वामी म्हणतात, धांदूल एक कुणीतरी धांदूल कुणबी होता. धांदूल म्हणजे धांदरट. कुणबी शेतकरी होता. त्याच्या शेतामध्ये कापूस लावलेला होता, कपाशी लावलेली होती आणि तो कापूस खाण्यासाठी एक दिवस त्याच्या शेतामध्ये स्वर्गातून इंद्राचा हत्ती आला. तो कापूस, त्याची तुरी खाऊन तो हत्ती निघून जायचा. एक दिवस कमी झालं, 2 दिवस, 3 दिवस. आता हत्ती जर शेतात आला तर खाणं कमी आणि नाश जास्त. आणि 2-4 दिवस झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की रोज कोणीतरी काहीतरी कुठलं तरी ढोर आपलं शेत खाऊन जाते, कोण जातं, म्हणून हे रक्षणासाठी तो राहतो. आणि तेवढ्यात हाती येतो. हा इतका धांदरट असतो, याला कळत नसतं हत्तीतला आणि म्हैशीतला फरक. आणि मग हा शेतात लपून राहतो, बघतो हत्ती येतो, खायला लागतो. आणि तेवढ्यात हा काय करतो तर पटकन त्या हत्तीचं शेपूट धरतो, हातात काठीचा एक निबार घाव देतो आणि घाव दिल्याबरोबर तो हत्ती आकाशात उडू लागतो. याला भान कसलंच नाही आहे, फक्त मारतोय. हत्ती चाललाय, स्वर्गात पोहोचला. तिथे इंद्रांची सभा बसलेली आहे. इंद्र सभेत हा गेल्या उतरला. आता आकाशात उडालोय, काय भान नाही. नॉर्मल लक्षात आलं असेल, आता काय सोडून पडणार. तिथं गेल्यानंतर हत्तीच्या शेपटील धरून पोहोचला आणि पोहोचल्यानंतर जोराने ओरडायला लागला, कोणाचं म्हैसूर आणले बरं, माझं सगळं शेत खाल्लंय. जर तुम्हाला तुमचं म्हैसरू म्हणजे म्हैसा सांभाळता येत ना, चोराला देऊन टाका ना, कशाला ठेवतायत. मग इंद्र त्याला म्हणतो, बाबा रे किती खाल्ली. आता 4 चौघात इंद्राची बदनामी करतोय हा. तर मग इंद्र म्हणतो, बाबा तुझं किती खाल्लं, त्याचा जो काय मोबदला असेल तो मी देतो, तू ओरडू नकोस, बोंबलू नको. आणि तू आपली जाडी, त्याच्याकडे जी काही त्याची जाडी असेल, जाडी म्हणजे साधारणपणे घोंगडी समजा, ती पसरली. त्याने आपली पसरली, सोनं भरलं आणि गाठोडे बांधलं आणि आता जायची तयारी. मग आता हा धांदूल बाबा म्हणतो, आता मी जाऊ कसा, आलो तर खरी. आला कसा म्हणे, त्या तुमच्या म्हैसराचं शेपूट धरून आलो, मग उद्या त्याचं तसंच धरून निघून जा. ते म्हणतात ठीक आहे. मग ती गाठोडे कुठं ठेवू, त्याच्या पाठीवर ठेव, त्याची शेपटी पकड आणि जाय. पण आमचं म्हैसरू, आता त्याच्या भाषेत ते बोलतात की आमचं म्हैसरू तुम्ही शेतात चरू द्या. तर म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही, मला एवढा मोबदला भेटला तर काय ठीक आहे. तो द्रव्य घेऊन आला. मग त्याच्या घरी भरपूर संपत्ती झाली. आणि अचानक मिळालेली संपत्ती ही पचवणं खरं तर खूप अवघड असतं. ते पचवणं यासाठी अवघड असतं की माणसाला गप्प बसू देत नसते. लगेच माणूस शोबाजी करतो, दिखावा जास्त करतो. आणि तसंच याचं झालं. लगेच घरी संपत्ती झाली. दूध तूप भात जेवायला लागला. पहिले खायचे वांदे होते, पण आता तूप भात जेवायला लागला आणि तांबूळ खायला लागला. भारीतले वस्त्र नेसायला लागला. शेताकडे जात नसं. मग आजूबाजूचे जे लोक आहे ते म्हणायला लागले, सध्या धांदूल दादा आहे ना काहीतरी वेगळाच राहतोय बरं का, काहीतरी घबाड सापडलेलं दिसतंय. मग एक म्हातारी म्हणते, का रे बाबा, सध्या तुला खायला प्यायला भरपूर दिसतंय, शेताकडे जात नाही, हे काय एवढा ऊब, एवढी गरमी पैशाची, पैसा कुठून आला तुझ्याकडे. ते म्हटले, काय सांगू तुला आई. तो म्हातारी म्हणतो, काय सांगू तुला. मग त्याने सगळी गोष्ट घडलेली त्या आईला सांगितली. मग ती बाकीच्यांनी पण ऐकली. मग ते म्हणतात, अरे बाबा तुझं भलं झालं तर आमचंही भलं कर ना, आम्हाला पण घेऊन चाल तिकडे, त्यानिमित्ताने आमचीही गरिबी मिटेल, आम्ही सुखी समाधानी पोरबाळांना सुखी करू. तो
तो म्हणतो ठीक आहे, संध्याकाळच्या वेळेला माझ्या शेतामध्ये या, मग मी तुम्हाला सगळ्यांना तिथं घेऊन जाईल. मग त्या शेतात गेले. तेवढ्यात तो हाती आला आणि हाती आला, शेपटी पकडली, काठीचा घाव दिला आणि तो लोम कळला, त्याला दुसरा लोम कळला, त्याचा पाय दुसऱ्याने धरला, तिसऱ्याने धरला, चौथ्याने धरला. असं करत 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 अशी लांब रांग तयार झाली आणि अशी ती रांगच्या रांग अशी गगनमार्गे म्हणजे आकाशातनं चाललेली, सगळ्यांनी धरलेले एकमेकाला. आता एवढं चाललेले सगळंच्या सगळं व्यवस्थित चालले जायचं, पण एका म्हातारीला काय बघवलं गेलं नाही, तिच्याही भानावर राहिलं नाही, याच्याही भानावर नाही राहिलं. ती विचारते, धांदल दादा तू सांगितलं की तिथं कापूस विकतो, तर एका दामाचा कापूस किती बरं? आता धांदूलदादानं सांगायचं, बाई गं नंतर विचार, नंतर सांगतो. पण नाही, धांदूलदादानं दोन्ही शेपटीचे हात सोडले आणि ह्या एवढा असं म्हटलं आणि शेपटीचे हात सोडल्याबरोबर सगळेच्या सगळे लटकलेले एकमेकाला खाली पडले. आता स्वामी या ठिकाणी सांगतात, बाई त्याने तिथं काय खरंच कापूस विकला होता का? नाही, ते म्हैसूर म्हणजे हत्ती जेव खाऊ देण्याच्या बोलीमध्ये त्याला ते द्रव्य भेटलं होतं, परंतु तिथं कापूस बघितला होता का, विकला होता का? नाही. पण खोटं बोलला की एका दामाचा कापूस एवढा घेतला जातो आणि त्या खोट्यामुळे सगळेच पडले आणि आत्महत्येला कारण झाले. म्हणून यामुळे लटके बोलू नये, खोटं बोलू नये. जर आपल्या देवाने भाग्याने अचानक जसं काही मिळालं असेल, जे काही धनसंपत्ती मिळाली असेल, त्याच्यात सुखी राहावं. पण माणूस काय करतो, लालच, हाव ही खूप वाईट असते आणि ती हाव जर माणसाला गप्प बसू देत नाही, ती जर लागली तर मग हजाराची लाख, लाखाची 2 लाख 3 लाख, सध्या वेगवेगळ्या स्कीम येतात आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा पश्चाताप करण्याची वेळसुद्धा येत असते. इथे कुठेतरी हाव लागलेली आहे, त्याला लालूच लागलेली आहे आणि अन्यथा बोललेलं आहे. माझ्या मनात असं झालं, जसा एक काहीतरी मला ती गोष्ट आठवणं, नाव आठवणं, ती अशीच आहे की बाबा स्वप्नातच एक अंडं घेतो, त्या अंड्याचे 2 अंडे होतात आणि मग ती अशी वाढत जाते. मग म्हैशी विकत घेतो आणि मग म्हैशी विकत घेतल्यानंतर घरात दही दूध येतं आणि दही दूध आलं की मग बायको ऐकत नाही आणि मग बायको ऐकत नाही तर मग तिला मारायला जातो आणि ती लाद बसती मडक्यावर, जे दही दूध असतं ते सांडून जातं. अशी ती एक आहे ज्याला दिवा स्वप्न असंही म्हणतात. तर स्वामींनी सांगितलं, बाबा रे, म्हणून लटके बोलू नये, खोटं बोलू नये आणि नसते मनोरथ करू नये, विनाकारण दिवा स्वप्न बघू नये. तसं हा धर्माला लागला चांगली गोष्ट, याची भाग्य आहे, परंतु सर्वांनी धर्माला लागावं ही जी याची बुद्धी आहे ही काही चांगली नाही. त्यामुळे याचंही कल्याण होणार नाही आणि त्यांचं तर कल्याण होणारच नाही. मग स्वामी या ठिकाणी त्यांना इंद्रवनाचा दृष्टांत सांगतात आणि जे कोवळं इंद्रवन असतं, इंद्रवन साधारणपणे समजण्यासाठी काकडी, समजा जी कोवळी काकडी असते तिचंच नाही, सॉरी, इंद्रवन म्हणजे काकडी नाही, इंद्रवन त्याला काय मराठीत आपल्या काय शब्द म्हणतात, तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. ते जर कवळं असेल तर ते पटकन तुटतं, ते देठाने निंबर झाल्यानंतर तुटत नाही आणि तोडायचा प्रयत्न केला तर ते पूर्ण वेल उपटून येते, पण ते तुटल्या जात नाही. त्यामुळे इंद्रवन म्हणजे काकडी नाही, एवढं लक्षात घ्या. मग तसा एखादा ज्याचा अधिकार नाही त्याला जबरदस्तीने जर निरूपण केलं तर तेवढ्यापुरतं तो धर्माला प्रवृत्त होतो आणि नंतर पुन्हा धर्मापासून जात असतो. म्हणून स्वामींनी या ठिकाणी पद्मनाभीला सांगितलेलं आहे की बाबा रे, तू तुझ्या घरच्यांची काळजी करू नको, तू तुझं कल्याण इच्छ, तू तुझ्या कल्याणाचाच विचार कर, सगळ्यांचा विचार करू नको. जगाच्या कल्याणाच्या संकल्पनेने, मनोरथाने स्वतःकडे दुर्लक्ष, स्वतःचा देवधर्म, स्वतःची तपश्चर्या, साधना कमी होणे याच्यावरती लक्ष द्यावं असं आपण म्हणू शकतो. स्वतः
देवधर्म करा, स्वतः साधना करा, स्वतः नामजप करा, स्वतः शास्त्राध्ययन करा आणि मग दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला परमेश्वर नक्की मिळेल. आज या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. सर्व अच्युत गोत्री बांधवांना माझा म्हणजे धनंजयचा दंडवत प्रणाम. धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र गंगापूर, जो तालुका गंगापूर आहे, त्या तीर्थस्थानाला आम्ही आलेलो आहे. हे स्थान अर्थातच पक्क बांधकाम अथवा मंदिर नाही आहे, तर काहीतरी वादाचं आहे. समथिंग मुस्लिमांची काय म्हणतात त्याला, कबर वगैरे इकडे राहतात, स्मशानभूमी आहे, त्यामुळे इकडे आपल्याला बांधकामाचा काहीतरी वाद आहे, मला नक्की माहिती नाही. तर इथे स्वामी पूर्वार्ध काळामध्ये बाईसा यांच्यासोबत आलेले आहेत आणि इथे पद्मनाभींची वगैरे भेट झाली. दानधर्म मोक्ष कथा ही लीळा सांगितली. इथून स्वामी फुलशिवऱ्याला गेलेले. हे स्थान कोणीतरी देवान भक्तांनी इथली व्यवस्था केली, निदान एवढं तरी आहे. देवाची तेवढी तरी कृपा आहे. कधी मंदिर होईल माहिती नाही, सध्या हे कच्चं आहे ते सगळं. मी तर म्हणतो 99% लोकांनी हे स्थान केलेलं नसेल. संभाजीनगरच्या आसपासच्या लोकांनी जेवढं केलं असेल तेवढ्याच लोकांनी, बाकी काही कोणी केलेलं नाही हे मंदिर, असं मला वाटतंय. वस्ती स्थान आहे. चक्रधरा स्वामी विडा घ्याओ चक्रधरा, भक्ती गंध लावून भाव पुष्प वाहून करी मंगल पूजा. एक खोबरे बदाम जायप आणि कवेल दोडे, स्वामी आणि कवेल दोडा. विभिन्न फळ जातीस, विभिन्न फळ जातीस करी अर्पण विडा. विडा घ्यावो चक्रधरा, तन मन येची द्रव्य संपदा. अर्पण करीत असे स्वामी, अर्पण करीत असे. स्वीकार करुणी घ्या प्रभू, स्वीकार करुणी घ्या प्रभू, तुम्हा मी विनवितसे. विडा घ्यावो चक्रधरा.